नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरी यवलकर आपल्या सर्वांचं एक्सलन्स ॲग्री अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. मित्रांनो, आपल्या सगळ्यांची RRB PO रिजनल रूरल बँक प्रोबेशनरी ऑफिसरची जी एक्झाम आहे ऑफिसर स्केल 1 त्याची एक्झाम आहे 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्ट म्हणजेच येत्या शनिवारी आणि रविवारी म्हणजे उद्या आणि परवामध्ये. आता एक्झाम एकदम तोंडावर आलेली आहे तर कळत नाही की एक्झॅक्टली आपण काय केलं पाहिजे. सो मित्रांनो, त्यासाठी आज ही व्हिडिओ मी घेऊन आली आहे. यामध्ये आपण बघणार आहोत की आज एक्झॅक्टली 1 डे बिफोर एक्झाम म्हणजे उद्या जर एक्झाम आहे तर त्या मुलांनी आज काय केलं पाहिजे, ज्यांची परवा एक्झाम आहे त्यांनी उद्या काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण डेप्थमध्ये बघणार आहोत. प्लस ज्यांच्या एक्झामच्या वेळेस एक्झॅक्टली आपण कसं केलं पाहिजे, आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आणि एक्झाम झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, या 3 फॉर्मॅटमध्ये आपण आज ही व्हिडिओ बघणार आहोत. बघा, थिंग्स टू कीप इन माइंड, आपण याला असं म्हणू शकतात की ही लास्ट मिनिट टिप आहे, खूप महत्वाची आहे. मित्रांनो, जर या पॉइंटने जर तुम्ही एक्झाम दिली तर 100% सांगते की तुमच्या ॲटलिस्ट 5 ते 6 मार्क्स वाढू शकतात. ठीक आहे, बघा, बिफोर दी एक्झाम काय करायचंय, ड्युरिंग द एक्झाम काय करायचंय, आफ्टर एक्झाम काय करायचंय, बघूया. सगळ्यात पहिले बिफोर एक्झाम, डोंट गिव्ह एनी मॉक 1 डे बिफोर. म्हणजेच ज्यांची एक्झाम उद्या आहे त्यांनी आज एकही मॉक द्यायची नाही. रिझन का नाही द्यायची, बिकॉज जर तुम्ही आज मॉक दिली आणि जर सपोज तुमच्या मॉक्समध्ये तुम्हाला कमी स्कोर आला तर कुठेतरी पॅनिकनेस वाढतो, कुठेतरी टेन्शन येतो. माणूस आपण विचार करतो की नाही असंच जर उद्या झालं तर, आणि त्याने तुम्ही तुमचा उद्या जो तुम्ही बेस्ट देणार आहात ते तुम्ही देऊ शकणार नाही. मग आज करायचं काय, तर आज तुम्हाला फक्त आणि फक्त ज्या तुम्ही आधी मॉक्स दिलेले आहेत त्याचं एकदा प्रॉपर गो थ्रू करा, त्याचं अनालिसिस करा. प्लस हे सगळं तुम्हाला संध्याकाळच्या आत करायचंय आणि देन संध्याकाळनंतर शांत रिलॅक्स व्हायचंय. मस्त एखादा, म्हणजे मी सजेस्ट करेल, बिकॉज मी पण जेवढ्या एक्झाम क्रॅक केलेल्या आहे प्रत्येक एक्झामच्या आधी माझी हीच स्ट्रॅटेजी असायची. मी एक्झामच्या आदल्या दिवशी एकदम रिलॅक्स होते. प्लस त्या दिवशी रात्री वाटलंच तर तुम्ही एखादं मूवी बघू शकतात, गाणे ऐकू शकतात, कुठेतरी छानपैकी चक्कर मारायला जाऊ शकतात, थोडंसं फिरून याल जेणेकरून माइंड फ्रेश होईल. बिकॉज मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची जी एक्झाम आहे ती एक्झाम हा तुमचा 100% माइंड गेम आहे. तुम्ही प्रिपरेशन किती दिवस केलंय, कसं केलंय मॅटर हे करतं, पण त्याच्यासोबत सर्वात जास्त मॅटर ज्या दिवशी एक्झाम आहे त्या दिवशी तुमच्या डोक्यात काय चालू आहे, त्या दिवशी तुमचा माइंडसेट काय मॅटर ते खूप करतं. ठीक आहे, सो त्यामुळे 1 डे बिफोर एक्झाम मॉक टेस्ट द्यायची नाही. सेकंड थिंग, हॅव अ लाईट मील. रात्री झोपण्याच्या आधी लाईट वेट जेवण करा. ठीक आहे, तुम्ही म्हणाल मॅम हे तुम्ही एक्झामशी रिलेटेड आणि खाण्याबद्दल काय सांगताय. येस, इफेक्ट होतो. जर सपोज तुम्ही आदल्या दिवशी रात्री बाहेरचं काहीतरी तेलकट खाल्लं, काहीतरी वेगळं खाल्लं तर त्याचा इम्पॅक्ट, जर सपोज त्याचा काही वाईट इम्पॅक्ट झाला तर दुसऱ्या दिवशी तुमची एक्झाम आहे त्याच्यावर तुमचा इम्पॅक्ट होऊ शकतो. सो बेटर इज लाईट वेट मस्त खा छानपैकी अँड देन एक्झामला जा. देन डोंट प्री डिसाइड अबाउट सेफ अटेम्प्ट्स. पहिलेच हे डिसाईड नका करून ठेवू की नाही आज मला आहे ना ह्या एक्झामला एवढे अटेम्प्ट, 80 मार्क्सचा पेपर आहे तर मला 65+ अटेम्प्ट करायचेच आहे. या नंबर गेम मध्ये अडकू नका. रिझन, जर तुम्ही नंबर गेम मध्ये अडकाल तर काय होईल, फर्स्ट सेक्शन मिळणार आहे तुम्हाला, सपोज रिझनिंग आला तर रिझनिंग हे तुम्हाला 25 मिनिट्समध्ये 40 क्वेश्चन्स करायचे आहेत. यामध्ये जर सपोज तुमचे 25 मिनिट्समध्ये ऑलमोस्ट 28-27 क्वेश्चन झाले, कुठंतरी तुमचं डोकं असं चालतंय की नाही माझे फर्स्ट सेक्शनला कमी झाले, आता मला 20 मिनिटात उरलेले सगळे कव्हर करायचे. तर त्या मोमेंटला काय होतं, त्यामध्ये तुम्ही घाईघाईमध्ये भरपूर चुका करून जाल आणि आपली आहे निगेटिव्ह मार्किंग, चुका कराल तर मार्क्स वाढणार तर नाही बट मार्क्स कमी होतील. तर त्याच्यामुळे पहिलेच काही डिसाईड करून ठेवू नका की नाही मला एवढे अटेम्प्ट्स करायचेच आहेत आणि मला एवढे करायचेच आहेत. जर सपोज तुमचे अटेम्प्ट्स नाही झाले तर तुम्ही त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या सेक्शनवर कराल आणि जर जास्त अटेम्प्ट झाले तर पेपर रिलॅक्स मध्ये जाल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखाद्या सेक्शनला तुमचे मॅक्झिमम अटेम्प्ट होत आहेत, जास्त अटेम्प्ट होत आहेत, तर एक लक्षात ठेवा की एक्झामिनरने पेपर हा इझी काढलेला आहे. इझी पेपर आहे. जसे तुमचे जास्त अटेम्प्ट होत आहेत तुमच्यासोबतचे तुमचे जे कॉम्पिटिटर्स आहेत सगळ्या स्टुडंट्सचे पण मॅक्झिमम अटेम्प्ट होत आहेत. सो आपली कॉम्पिटिशन त्या बाकीच्या स्टुडंट सोबत आहे. सो जे होत आहेत ते जस्ट गो विथ द फ्लो. जो सेक्शन, जो क्वेश्चन आला तो क्वेश्चन सॉल्व्ह करा, तो क्वेश्चन ट्राय करा, सॉल्व्ह करा आणि अटेम्प्ट करा आणि पुढे चला, बस. ठीक आहे. देन
हॅव अ गुड स्लीप. व्यवस्थित रात्री छानपैकी ऑलमोस्ट 9:30-10 वाजता मस्त झोपा. झोप लागणार नाही. बिकॉज होतं कुठेतरी एक टेन्शन असतं, एक्झाम प्रेशर असतं आणि या वर्षाची या सीझनची ही पहिली टेस्ट आहे. सो टेन्शन येईल, ठीक आहे, पण तरी पण मी सांगेल मोबाईल साईडला ठेवा, बिलकुल सगळं साईडला ठेवा आणि व्यवस्थित 9:30-10 वाजता मस्तपैकी झोपा. काय होईल त्याच्याने? प्रॉपर झोप होईल. झोप झाली तर माइंड फ्रेश राहील आणि माइंड फ्रेश मध्ये तुमची एक्झामही चांगली जाईल. देन डोंट सी एनी एक्झाम अनालिसिस व्हिडिओ बिफोर एक्झाम. खूप महत्वाचं आहे. काय होतं, जर सपोज एखाद्या स्टुडंटची एक्झाम आहे, त्याची शिफ्ट आहे थर्ड शिफ्ट म्हणजे ऑलमोस्ट त्याचा रिपोर्टिंग टाइम असेल 12:30-1 वाजेचा, ठीक आहे. तर तो काय करतो, त्याच्या आधी ज्या 2 शिफ्ट झालेल्या आहेत त्या 2 शिफ्टचं तो अनालिसिस बघतो. त्या अनालिसिस मध्ये जर त्याला सपोज असं दिसलं की नाही पेपर खूप सोपा आहे, राईट, पेपर सोपा आहे असं दिसलं तर तो थोडासा बिनधास्त होऊन जातो आणि ॲज अ रिझल्ट पेपर त्या पद्धतीने अटेम्प्ट करायला जातो. पण जर सपोज तीच शिफ्ट डिफिकल्ट असेल तर त्याला तिथे प्रॉब्लेम फेस करावा लागतो. याच्या उलट जर सपोज तुम्ही अनालिसिस बघितलं आणि अनालिसिसमध्ये दिसतंय की पेपरची डिफिकल्टी लेवल चांगली आहे, तर तुम्ही काय कराल, पहिलेच अज्युम करून घे की माझा पेपर डिफिकल्टी येणार आहे. हे अज्युम कराल. ॲज अ रिझल्ट जरी तुमचा अटेम्प्ट वाढणार असेल, जरी तुम्हाला क्वेश्चन जमत असतील, पण डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड हे चालू आहे की नाही पेपर डिफिकल्टच येतोय, त्याच्यामुळे आपला हा पेपर डिफिकल्ट आहे म्हणून अटेम्प्ट झाला नाही. बट ॲट द एंड आफ्टर एक्झाम तुम्हाला असं लक्षात येईल की सगळ्या शिफ्टमध्ये माझी शिफ्ट सोपी होती आणि माझा अटेम्प्ट कमी झाला. ॲज अ रिझल्ट माझे सिलेक्शनचे चान्सेसही कमी झाले. म्हणून म्हणते कोणीही एक्झामच्या आधी एक्झाम अनालिसिसची व्हिडिओ बघायची नाही. तुमची एक्झाम झाल्यानंतर आफ्टर द एक्झाम बिलकुल एक्झाम अनालिसिसची व्हिडिओ बघा, काय आहे काय नाही बिलकुल बघू शकतात, पण एक्झामच्या आधी बघायची नाही. डोक्यात आधीच आपण काहीतरी एक प्री डिसाइडेड माइंडसेट घेऊन एक्झामला बसतो, ठीक आहे. नेक्स्ट बघा, ड्युरिंग एक्झाम काय करायचंय, एक्झाम चालू असताना आपल्याला करायचं काय. सर्वात पहिलं स्ट्रॅटेजाइज द सिक्वेन्स ऑफ पेपर. पेपरचा जो सिक्वेन्स आहे तो आपल्याला स्ट्रॅटेजाइज करायचा आहे. म्हणजेच काय, जे क्वेश्चन्स तुम्हाला इझिली अटेम्प्ट होतील, 1 लाइनर क्वेश्चन्स आहे, पहिले त्याला अटेम्प्ट करून घेतलं. त्याच्यानंतर जे सेट्स वाले क्वेश्चन आहेत लाईक पझल्स, DI, देन असे जे क्वेश्चन्स आहेत, या क्वेश्चन्सला तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू केला आणि नंतर अटेम्प्ट केले, ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजाइज करू शकता. तसं इन डिटेल पुढे पण मी प्रत्येक सेक्शन वाईज कसं स्ट्रॅटेजाइज करायचं तेही सांगणार आहे. डोंट टेक एनी क्वेश्चन ऑन इगो. खूप महत्वाची गोष्ट आहे. जे मुलं प्रचंड हुशार असतील किंवा ज्या मुलांनी मागच्या ऑलमोस्ट 6 महिन्यात, 1 वर्षात, 2 वर्षात खूप अभ्यास केलेला आहे, तर त्यांना असं असेल की नाही मी हा क्वेश्चन बघितला तर हा क्वेश्चन माझा सॉल्व्ह झालाच पाहिजे, हा एक कुठेतरी माइंडसेट बनलेला असतो. मग त्या मोमेंटला एखादा क्वेश्चन काहीतरी तुमची कुठेतरी सिली मिस्टेक होत असते, त्यामुळे तुमचा तो क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. पण त्या मोमेंटला काय होतं, तुम्ही त्या क्वेश्चनला इगोला घेतलं. म्हणजेच काय, तुम्ही त्या क्वेश्चनला चॅलेंज केलं. ॲज अ रिझल्ट त्या क्वेश्चनला तुम्ही जर 1 मिनिट दिलाय, 1.5 मिनिट दिलाय, 2 मिनिट दिले, 3 मिनिट दिले, तरी तो सॉल्व्ह होत नाहीये. पण 3 मिनिटानंतर तुमचं लक्षात येतो की नाही माझ्याकडून हा क्वेश्चन होत नाहीये. तुम्ही नेक्स्ट जातात, पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतं की नाही माझे 3 मिनिटं वाया गेले. ॲज अ रिझल्ट पुढे जे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय त्यावरही तुमचा फोकस होत नाही आणि पेपर तुमच्या हातातून जातो, ठीक आहे. त्याच्यामुळे कोणत्याही क्वेश्चनला इगोवर घ्यायचं नाही. जसा पेपर असेल, जसा क्वेश्चन असेल त्या पद्धतीने जस्ट गो विथ द फ्लो, जस्ट सॉल्व्ह करत पुढे चला. डोंट पॅनिक. बऱ्याच मोमेंटला काय होतं, आपण कधी जर असा मोमेंट आला की नाही यार नाही होते किंवा कधी तुमची सिस्टीम बिघडली तर तिथे आपण पॅनिक होऊन जातो. अरे बापरे, माझी सिस्टीम खराब झाली किंवा माझ्याकडून हा टाइम खूप लागला, त्यामुळे मग आता पुढे माझा पेपर होईल कसा, पॅनिक होऊन जातात, टेन्शन येतं, एकदम घाम येतो, राईट. तर अशा मोमेंटला तुम्हाला पॅनिक व्हायचं नाहीये. एकदम शांततेत मोठा श्वास घ्यायचा आहे आणि परत पाणी प्यायचंय, वाटलंच तर श्वास घेऊन तुम्ही पाणी प्या आणि परत तुमचा क्वेश्चन्स पेपर चालू करा, ठीक आहे. पॅनिक व्हाल, पॅनिकमध्ये आपण डायरेक्टली विचार करायला लागतो, नाही आता मी तर इतके दिवस काम केलं, इतके दिवस तुम्ही मेहनत घेतलेली आहे, आता माझा रिझल्टच येणार नाही, माझं वर्ष वाया जाईल वगैरे वगैरे वगैरे. नाही, तो मोमेंट नाहीये हा विचार करायचा. तेव्हा फक्त आणि फक्त तुम्ही आणि तुमचा पेपर आणि क्वेश्चन्स, बस, बाकी डोक्यात काहीच नकोय, ठीक आहे. नेक्स्ट, डोंट लुक ॲट टाइम फ्रिक्वेंटली. येस, जेव्हा जेव्हा तुम्ही सारखा टाइम बघाल तर
अजून तुम्ही प्रेशर वाढवून घ्याल. प्रेशर येत नसेल पण टाइम बघून तुम्ही प्रेशर वाढवाल, पॅनिक व्हाल, नर्वस व्हाल आणि ॲज अ रिझल्ट पेपर हातातून जाणार. ठीक आहे. देन फोकस ऑन द एक्झाम ओनली. येस, तेच सांगितलं, फक्त आणि फक्त एक्झामवरच आपण फोकस करणार आहोत. डोंट सेट एनी टार्गेट ऑफ अटेम्प्ट्स. बिलकुल नाही. कधीही लक्षात ठेवा, एक्झामिनरने जर ठरवलं असेल की नाही या सेक्शनमध्ये मॅक्झिमम अटेम्प्ट, सपोज रिझनिंग आहे, मॅक्झिमम अटेम्प्ट 30 झाला पाहिजे, तर तुम्ही काहीही केलं ना तरी तुमचा अटेम्प्ट 30+ होऊ शकत नाही. एक चांगला स्टुडंट असेल अबोव्ह ॲव्हरेज, त्याचा सुद्धा 30+ अटेम्प्ट जाणार नाही. बट जर तुम्ही डोक्यात एक टार्गेट ठेवलं असेल, नाही मला रिझनिंगला 35 करायचंच आहे, तुम्ही जे पुढचे 5 क्वेश्चन्स आहेत ना घाई गडबडीमध्ये तुम्ही सॉल्व्ह कराल आणि वेळ आली तर एखादी फ्लुकही माराल. नका करू असं. तर तुम्हाला काय करायचंय, जसा पेपर आहे त्या पद्धतीने तुम्हाला जायचंय. बिलकुल पण कोणत्याही सेक्शनचं किंवा पूर्ण पेपरचं आउट ऑफ 80 मला एवढा अटेम्प्ट करायचाच आहे असं प्री डिसाईड करून जायचं नाही. ठीक आहे. देन नेक्स्ट वन, लेट सी. बघा, रिझनिंग आहे आपलं 25 मिनिट्स 40 मार्क्स, मॅथ्स आहे 20 मिनिट्स 40 मार्क्स. सेक्शनल टाइम लॉन्च केलेला आहे मित्रांनो. तर आता आपल्याला काय करायचंय, पहिले काय होत होतं, जर सपोज तुम्ही पहिले बाकीचे मिसेलिनियस क्वेश्चन अटेम्प्ट केले अँड देन लास्टला DI ठेवला, तर काय होत होतं, टाइम तुमचा मॅच होऊन जात होता. पण आता तसं नाहीये. आता बघा, जर त्यांनी 25 मिनिटमध्ये 40 मार्क्सचे क्वेश्चन्स दिलेले आहेत, लाईक 40 क्वेश्चन्स आहेत, तर तुम्हाला इथे असं होऊ शकतं की कदाचित इथली डिफिकल्टी लेवल वाढेल, होऊ शकतं. मी जस्ट पॉसिबिलिटी सांगतेय, डिफिकल्टी वाढेल. जर इथे 20 मिनिट्समध्ये 40 क्वेश्चन्स म्हणतायत 40 मार्क्सचे, तर ऑब्व्हियसली इथे डिफिकल्टी लेवल कमी पण होऊ शकते. हे आपल्याला काहीही आयडिया नाहीये. आपल्याला फक्त आणि फक्त जो क्वेश्चन येतोय त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचंय आणि पुढे जायचंय. ठीक आहे. देन नेक्स्ट वन, लेट सी. बी रेडी फॉर सरप्राइजेस ऑल्सो. हे बघा मित्रांनो, कधी कधी काय होतं, तुम्हाला पेपरमध्ये व्हेरिएबल्स दिले जातील किंवा एखादा लेंग्दी क्वेश्चन असेल. ठीक आहे, होतंय, डोंट बी पॅनिक. व्हेरिएबल्स असले किंवा तुम्हाला लेंग्दी क्वेश्चन असला तरी तो व्यवस्थित तुम्ही अटेम्प्ट करू शकतात. काही सरप्राइजेस येतात. प्रत्येक एक्झाममध्ये काहीतरी एखादा नवीन पॅटर्न एक्झाम इंट्रोड्यूस करते. ठीक आहे ना, तुमच्यासाठी जर नवीन सरप्राईज आहे ते तसंच बाकीच्या स्टुडंटसाठी पण आहे. सो त्याचा तुम्ही जर विचार करत बसाल आणि बाकीचा पेपर खराब कराल तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही. देन नाव नॉट टू गो विथ फास्ट रीडिंग. म्हणजेच काय, एकदम फास्टमध्ये एक्झामच्या प्रेशरमध्ये एकदम फास्ट रीड करतात. ठीक आहे, फास्ट रीड करायला जातात, त्यामध्ये जे दिलेलं आहे ते रीड तुम्हाला 2-3 वेळा करावं लागतं. त्यापेक्षा तुमचा जो स्पीड आहे त्या स्पीडमध्ये रीड करा, फर्स्ट अटेम्प्टमध्ये सॉल्व्ह होईल. जसं की सपोज त्यांनी दिलं असेल की टाइम स्पीड डिस्टन्स मधला एखादा क्वेश्चन आहे. सपोज त्यांनी दिलेलं आहे की एक ट्रेन आहे, ट्रेन एका पोलला 20 सेकंड्समध्ये क्रॉस करते, राईट. ट्रेन क्रॉसेस अ पोल विदिन 20 सेकंड्स, राईट. आणि तुम्ही पोलच्या ऐवजी प्लॅटफॉर्म वाचलं, ऑब्व्हियसली तुम्ही 2-3 वेळा तिथं वाचावं लागेल आणि त्याने तुमचा टाइम किल होईल. सो बेटर इज तुमचा जो नॉर्मल स्पीड आहे त्या स्पीडने सॉल्व्ह करा, बट जेन्युअनली राईट सॉल्व्ह करा. ठीक आहे. नेक्स्ट, नेव्हर जज विथ द लेंथ ऑफ क्वेश्चन्स. बघा, बऱ्याच स्टुडंट्सचं असं होतं की कधी कधी ना मोठा पॅसेज असला किंवा मोठं पझल असलं किंवा एखादा क्वेश्चन आहे पझल मधलाच, तो थोडासा मोठा दिलेला असला की ते म्हणजे बघूनच स्किप करतात. पण नाही मित्रांनो, कधी कधी काय होतं, ते दिसायला मोठं दिसतं पण त्यात खूप इझिली सॉल्व्ह होण्यासारखं असतं. सो ठीक आहे ना, रीडिंगला 10 सेकंद जास्त दिल्याने जर तुमचा तिथला 1 मार्क कव्हर होत असेल तर गो फॉर दॅट. ठीक आहे. देन एक्झाम इंटरफेस. मित्रांनो, RRB PO, RRB क्लर्क, दोघही एक्झामचा जो इंटरफेस असतो तो इंटरफेस असा असतो की तिथे तुम्हाला स्क्रोल अप अँड डाऊन खूप करावं लागतं. बऱ्याच वेळा त्या स्क्रोल अप अँड डाऊन मध्ये तुमचा वेळ जातो. पण मित्रांनो, आपण एक मॉक्स टेस्ट दिलेल्या आहेत सेम इंटरफेसवाल्या, तर तिथेही तुम्हाला तेच करायचं होतं. सो त्यामुळे तिथे त्या एक्झाम इंटरफेसला आपण उगाच ब्लेम करून चालणार नाही. त्या एक्झाम इंटरफेसला फ्रेंडली आपल्याला होऊनच सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. त्या स्पीडने आपल्याला जावं लागेल. बिकॉज इंटरफेस कसा असणार आहे, पहिले जर तुम्हाला इंग्लिशमध्ये क्वेश्चन आहे, खाली तुम्हाला तोच क्वेश्चन मराठीतून, ऑप्शनमध्ये पण पहिले इंग्लिशमधला ऑप्शन, लगेच त्याच्या खाली तेच मराठीत, असं करत करत जागा खूप लागते आणि ॲज अ रिझल्ट ते वर खाली करावं लागतं. ठीक आहे. देन
डोंट गो विथ नंबर गेम. येस, मी तेच बोलली की एक प्री डिसाइडेड काही नंबर ठेवू नका की नाही मला एवढे अटेम्प्ट करायचेच आहे. बिलकुल नाही. बिलकुल जा पुढे, जसं जमेल त्या पद्धतीने सॉल्व्ह करा. देन नेक्स्ट वन, रिझनिंग. आता रिझनिंग मध्ये जे तुम्हाला सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये तुम्ही स्ट्रॅटेजी कशी रचली पाहिजे किंवा प्रायोरिटाईज सेक्शनला कसं केलं पाहिजे बघा. सगळ्यात पहिले तुम्ही हे जे क्वेश्चन्स आहेत ना, like blood relation, coding, decoding, then inequality, direction sense, syllogism. पहिले तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह कराल. रिझन, हे क्वेश्चन्स तुम्ही कमी वेळात सॉल्व्ह कराल आणि टार्गेट ठेवायचं की या क्वेश्चन्सला मला मिनिमम टाइम लागला पाहिजे. देन तुम्ही जाणार पझल्स अँड सिटिंग अरेंजमेंटला. पझल्स अँड सिटिंग अरेंजमेंट करता करता जर तुम्हाला असं दिसतंय की नाही आता लास्ट माझे 1.5 ते 2 मिनिटं राहिलेले आहेत आणि माझा एक पझल सेट विथ मिसेलिनियस क्वेश्चन. मिसेलिनियस क्वेश्चन म्हणजे कसे, एक काहीतरी एक नंबर दिलेला आहे, त्यात त्यांनी सांगितलंय की ऑड डिजिट्सला +1 करा, इव्हन डिजिट्सला -1 करा, अँड देन ते केल्यानंतर थर्ड टू द लेफ्टचा कोणता डिजिट येतो. तर अशा क्वेश्चन्सला तुम्ही लास्टला ठेवा. किंवा त्यांनी एक वर्ड दिलेला आहे, सपोज कॅटॅलिस्ट नाव आहे, तर कॅटॅलिस्ट मध्ये पण तुम्हाला करायचं आहे की जे पण बॅकवर्ड आणि फॉरवर्ड डिरेक्शनने अल्फाबेटिकल सिरीजमध्ये जसे येतात त्याच्या पेअर्स काढायच्या. असे क्वेश्चन्स हे लास्टला ठेवा. रिझन, लास्ट जेव्हा 1.5 ते 2 मिनिटं बाकी असतील तेव्हा आणि तुमचा एक सेट पण बाकी आणि हे पण बाकी आहे, तेव्हा त्या 2 मिनिटात तुमचा पझलचा एक सेट होणं हे अवघड आहे. राईट, करायचं म्हटलं तर करू पण शकतात, पण ते दिसायला अवघड दिसतं आणि त्या 2 मिनिटाच्या प्रेशरमध्ये तो सॉल्व्ह होत नाही. बिकॉज तो सेट करून आपल्याला त्याचे 5 क्वेश्चनचे आन्सर पण द्यायचे. मग त्या मोमेंटला तुम्ही त्या 2 मिनिटामध्ये हे जे 2-3 क्वेश्चन्स तुम्ही सोडलेले असतील तुम्ही ते अटेम्प्ट करा. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून तुमचा फक्त पझल सुटेल, बाकीचा पूर्ण क्वेश्चन पूर्ण पेपर अटेम्प्ट होऊन जाईल. ठीक आहे, हे झालं तुमचं रिझनिंग बद्दल. नाउ व्हॉट अबाउट मॅथ्स. मॅथ्समध्ये सगळ्यात पहिले जर सपोज तुमचा पेपर चालू झाला आणि पहिले तुम्हाला एखादा अरिथमॅटिकचं दिसलं, जस्ट मार्क फॉर रिव्ह्यू अँड गो हेड. सेकंड दिलं तुम्हाला DI, मार्क फॉर रिव्ह्यू, 5 क्वेश्चन सोडून डायरेक्ट पुढे बघा. असं करत करत तुम्हाला DI ला आणि अरिथमॅटिकच्या सेट्सला मार्क फॉर रिव्ह्यू करायचं. मग अटेम्प्ट काय करायचं सुरुवातीला तुम्ही अटेम्प्ट करणार आहात सिम्प्लिफिकेशन्स, अप्रॉक्सिमेशन्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि नंबर सिरीज. या तिघांपैकी तुम्हाला स्टार्टिंगला जे पण काही दिसेल याला 1 लाइनर म्हणतात. तर या 1 लाइनर मधलं तुम्हाला जे काही दिसेल ते तुम्ही पहिले अटेम्प्ट करा. ठीक आहे, असं पण होऊ शकतं की सपोज तुम्हाला 12-15 सिम्प्लिफिकेशन्स आले, बट ते 12-15 सिम्प्लिफिकेशन ऍट अ टाइम नाही आलेत. पहिले 4 आले, मध्ये 3-4 वेगळे क्वेश्चन्स आले, परत 4 आले, परत 3-4 वेगळे क्वेश्चन आले, असं पण होऊ शकतं. सो तुम्हाला पहिल्यांदा पूर्ण क्वेश्चन फ्रॉम द फर्स्ट क्वेश्चन टू 40 क्वेश्चन्स अँड 41 टू 80 क्वेश्चन्स तुम्हाला सगळे गो थ्रू करायचे आहेत आणि त्यातनं जे क्वेश्चन्स पटकन सॉल्व्ह होत आहेत विदिन 10 सेकंड, 15 सेकंड, 30 सेकंड ते अटेम्प्ट करून घ्यायचे. नंतर तुम्ही बघणार DI कडे. DI मध्ये पण DI ला तुम्हाला प्रायोरिटाईज करायचंय. जर सपोज एखादं केसलेट असेल, केसलेट तुम्हाला अवघड जाते, केसलेट लास्टला ठेवा. जर सपोज तुम्हाला टेबल DI आलं, ग्राफ आला, पाय चार्ट आलं, ते तुम्हाला इझिली जमतंय, पर्सेंटेज बेस्ड आहे, बिलकुल ते सॉल्व्ह करा. ठीक आहे, अँड देन अरिथमॅटिक मध्ये जर सपोज तुमचे ऑलमोस्ट 10 ते 15 क्वेश्चन असले, मी हे नाही सांगणार की तुम्हाला 10च क्वेश्चन असतील, मी हे पण नाही सांगणार की 15च असतील, 10 ते 15च्या रेंजमध्ये क्वेश्चन्स असतील. तर ह्या 10 ते 15 क्वेश्चन्स मध्ये तुमचे डुएबल म्हटले तर ऑलमोस्ट 7 ते 8 क्वेश्चन्स असतील की जे इझी लेवल असतील, ज्याला तुम्ही विदिन 1 मिनिट सॉल्व्ह करू शकाल किंवा विदिन 30 टू 40 सेकंड सॉल्व्ह करू शकतात. तर तुम्हाला पहिल्यांदा तर ते क्वेश्चन्स बघायचेत आणि त्याला सॉल्व्ह करायचे. जे तुम्हाला इझी दिसत आहेत की नाही हे माझे पटकन होतील, इझी कन्सेप्ट आहे, मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवा, जेणेकरून पूर्ण 80 क्वेश्चन झाल्यानंतर तुम्ही जेव्हा बघाल तर तुम्हाला फक्त कोणते क्वेश्चन ओपन करायचे, मार्क फॉर रिव्ह्यू वाले. याने काय होईल, तुम्हाला क्वेश्चन्स शोधायला वेळ लागणार नाही. बिकॉज मार्क फॉर रिव्ह्यू जर केलेले तर तुम्ही डायरेक्टली त्या क्वेश्चनला जाल आणि तो अटेम्प्ट करा. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चनचा सिक्वेन्स ठेवायचा. देन नेक्स्ट वन, आफ्टर दी एक्झाम. हे झालं बिफोर एक्झाम काय करायचं, एक्झाम चालू असताना दॅट इज ड्युरिंग एक्झाम काय करायचं. आता एक्झाम झाल्यावर करायचं काय बघा, लक्ष द्या. डोंट वेस्ट टाइम इन वॉचिंग एक्सपेक्टेड कट ऑफ व्हिडिओज. सर्वात महत्वाचा पॉइंट मित्रांनो, काय होतं, आपण एक्झाम देऊन येतो आणि एक्झाम दिल्यानंतर ऑलमोस्ट आपण तो अख्खा दिवस आणि त्याच्या नंतरचा दुसरा दिवस पण फक्त आणि फक्त जी एक्झाम दिली आहे त्या एक्झामचे कट ऑफ व्हिडिओज बघायला आपण टाइम वाया घालवतो. पण मित्रांनो, ही आपली सीझनची पहिली एक्झाम आहे.
या एक्झाम नंतर आपल्या लगातार पुढे एक्झाम असणार आहेत. आत्ताच तुमची RRB क्लर्क आहे लगेच नेक्स्ट वीकमध्ये, त्याच्यानंतर IBPS क्लर्क आहे, कालच IBPS POची नोटिफिकेशन आलेली आहे. मित्रांनो, या लगातार एक्झाम्स आहेत. जर तुम्ही तो 2 दिवसाचा वेळ तिथे वाया घालवाल तर या बाकीच्या एक्झामसाठी प्रिपेअर कधी करणार? सो त्यामुळे एक्सपेक्टेड कट ऑफ व्हिडिओज कडे लक्ष द्यायचं नाही. हे बघा, आपण आपलं काम केलंय, आपण एक्झाम मध्ये 100% दिला. 100% दिल्यानंतर जो रिझल्ट येईल ते आपलं काम नाहीये. मराठीमध्ये म्हणतात की काम करत राहा, जे फळ मिळेल त्याची अपेक्षा किंवा त्याची इच्छा धरू नका. जे मिळेल ते मिळेल. ओके, ठीक आहे. फक्त तुम्हाला एक काम करायचंय, त्या एक्झाम मधून तुम्हाला एखादा लेसन घ्यायचा आहे. जसं की एक्झाम देत असताना तुम्हाला जर लक्षात येत असेल, नाही यार मी हा टॉपिक करायला पाहिजे होता, किंवा तुम्हाला लक्षात असेल, नाही मला यामध्ये ना स्पीड वाढवायची गरज आहे, मला ही कन्सेप्ट सुधारायची गरज आहे. घरी आल्यानंतर ते लेसन तुम्हाला एका कागदावर लिहायचे आणि त्या टॉपिक्सवर तुम्हाला प्रिपेअर करायचंय. रिझन, बूस्ट अप युअर प्रिपरेशन फॉर RRB ऑफिस असिस्टंट और एनी अदर नेक्स्ट एक्झाम. कारण लगेचच तुमची पुढच्या आठवड्यातच RRB ऑफिस असिस्टंटची एक्झाम आहे. यातून जे लेसन तुम्ही घेतलेले असतील ते लेसन तुम्ही त्या एक्झामला यूज करू शकतात. सो त्यामुळे कट ऑफ व्हिडिओज, अनालिसिस व्हिडिओज यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही. स्ट्रिक्टली फक्त आणि फक्त तुम्ही त्यातून काहीतरी शिका आणि लगेच पुढच्या एक्झामसाठी प्रिपेअर करा. ठीक आहे. एक्झाम झाल्यानंतर त्या दिवशी टाइमपास करायचा नाहीये. एक्झाम झाल्यानंतर पुढच्या एक्झामचं प्रिपरेशन चालू करायचंय. बट उद्या जर एक्झाम आहे तर आज रिलॅक्स व्हा, म्हणून टाइम थोडासा नेचर सोबत घालवा, फॅमिली सोबत टाइम स्पेंड करा, जेणेकरून माइंड खूप छान लेवलला राहील. फॅमिली सोबत पण टाइम स्पेंड करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फॅमिली सोबत जर निगेटिव्ह डिस्कशन चालू असेल आपल्या रिलेटेड किंवा एक्झाम रिलेटेड तर तिथे टाइम घालवू नका आणि तिथे बसू पण नका. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड सांगते. रिझन काय होतं, ते जर निगेटिव्ह बोलत असतील तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या माइंडवर होतो, आपला माइंड तिथे विचार करत बसतो आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या एक्झामवर. ठीक आहे. त्यामुळे एकदम फ्रुटफुली, वाटलंच तर तुमचे जे मित्र असतील ते पण एक्झाम देत आहे त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करा, त्यांच्यासोबत थोडंसं एक्झाम रिलेटेड बोला, जेणेकरून तुम्ही त्या एक्झामच्या माहोलमध्ये राहाल, माहोलच्या बाहेर जायचं नाहीये. ठीक आहे. ओके. अँड ऍट द एंड उद्या सगळ्यांची एक्झाम आहे, तर सगळ्यांना एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मस्त एक्झाम देऊन या. एक्झाम नंतर आपण एक्झाम अनालिसिसही घेणार आहोत. सो मस्त एक्झाम द्या आणि एक्झाम नंतर आपण भेटूया. सो थँक्यू सो मच. येस.